बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अरे मी काय पिस्ताडाला सांगतोय, उठल्यावर मुस्काडण्यात येईल. मग काय झालं तुम्हाला? अरे कुठं तपास आहे, मला भूक लागली वाढून. काय करत होते घरात? झोपली होती किचन मध्ये. अरे किचन मध्ये झोपत्यात, इकडे बेडरूम मध्ये झोपायचं, तिकडे गॅस बी पिटली म्हणजे यायचं सगळं माझ्यावर. नेत्याला मला धरून नेऊ दे की, मग गिळायला लागते ना वेळेवर. नाही दिलं मुस्कडीन थोबडीन. मस्तीला येऊ नको. हो मी बघेन तर बघेन. मिळतंय ना फुकाटचं. ह्याला नुसता कांदा चटणी आणि ह्याला लोणचं बिलचं आहे का? होय ग, मी कशाचं करू लोणचं? बघाय आलो लग्नाच्या टायमिंगला तर विचारलं तुला काय करायला आवडतं, तू म्हणली मला लोणचं करायला आवडतं. हे वय ग, नुसतं खपस्तवर म्हणली हे जमतात ती म्हणजे ना पडली गळ्यात की लोणचं नाही. लय बोलताय बर का. 2 आठवडी मी तुम्हाला पैसे देत होती. काय केलं पैशाचं? आंबा आणलं का मग एकदा तरी? अगं बाजार मागलाय सगळा, कुठनं आणू मी ते? कुठनं पण आणायचं, खायला लागतंय ना चवीचं. आणायचं कुठनं बी. आणलं तर घालीन ना करून. अरे नाही, घरात बाय चांगली पाहिजे. बाय चांगली असली तर परपंच होतो, नाही तर वाटोळं झालं माझं सगळं. तुम्हीच केलंय माझं वाटोळं. खायचं असलं खाणार तर जावा. आण पिशव्या आंब्यावर आणायला चालले ना, आण पिशव्या आणतो लगेच. माझ्या मित्राच्या घरी झाडे, रामभाऊच्या घरी आण पिशवी. आंबा काय करते? काय रे आणील चांगल्या. जीव वाटा ना काय रे आणतो जाऊन डायरेक्ट. जरा आणा पिशवी. दिली आता, लवकर आणा. आणलं तर लोणचं करून घालीन. संसारात प्रेम असावं माणसाच्या. दर खा. नको काय मला, खा तुम्हीच. मग मीच खातो. बर मी आंबा कोणचा आणू? केसर आणू का देवगड आणू का हापूस आणू का खोबरे आणू का गोटी आंबा आणू? देवगड का आंबा इथे येतोय? मग पायरी आणू का? हा आणा की पायरी. पहिल्यांदा आंबा आणायचं आणि मग पायरी चढायची इथली. तुझ्या बापाची पायरी आहे काय? मग कोणाची पायरी आहे? उमरा पण माझ्या बापाचा आहे, पायरी बी माझ्याच बापाची आहे. दर आंबा आणतो. ले तोंड वाजवू नको, नाही तर तोंड फाडण्यात येतं. जातो आंबा घेऊन येतो. उठा 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 जा. डोकं खायला येते तिथं माझं. सुभाषराव, तुमच्यामुळं त्या बाळासाहेबामुळे राबामुळं आम्हा नवरा बायकोचं डोळं उघडलं. त्या कलिंगडाचं सांगतोय तुम्हाला. आता तुमचं काय झालंय माहिती आहे का? नाही त्या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेता. कसं होईल मी मेलं तर गावाचं कसं होईल, मी मेलो तर ते जमिनीचं कसं होईल. अहो म्हातारपण आलंय, आपण नीट राहावं पाटील. आपण खरं वाटण्यासारखं पुरावा होतं ना, त्यामुळे माझ्यावर खात्री पटली माझ्या. आलं ही खरं झालेलं असेल घटना. तुम्ही शशाशन छोट्याच्या नादी लागला, आम्हाला विचारायचं ना. आज त्यांच्यावर बितलेलं आपल्याला सांगते, उद्याच्या आपल्यावर का बितणार आहे? त्यामुळे पाय किती वाढू सरकले. हितवर जीव आलता माझा, हितवर. आपण गावातले जबाबदार पदाधिकारी, मी तंटामुक्त अध्यक्ष, तुम्ही पोलीस पाटील, अशा गोष्टी विश्वास ठेवला तर गाव काय करेल? हा, त्याच्यामुळे तर तुम्हाला मी सोडत नाही. असल्या अंधारातल्या संकटाला तुम्ही वाचवताय मला.
बर हा. पुढच्या आठवड्यात आपण हा. फिरायला जायचंय. कुठे जायचं? ठरवू ना आपण. बर ते बाळासाहेब आणि रामभाऊला घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवा बाबा. तिथं गेलं की त्यांचं काही नीट ट्रिपच होत नाही अजिबात. तर काय करायचं? पण जाऊ दे, शेवटी मित्र आहेत. नाही न्यावं तरी अडचण नाही आपली. ना न्यावं लागेल त्यांना. बाळासाहेबाला जेवढं न्यायला नीट सांभाळावं लागेल तिथं. कारण अरे बाहेर बाळासाहेब चांगला आहे होता, रामबाबुळे तसं करते ती. ऐ, ऐ! अहो, तू इथं बसला मला दिसलाच नाही तुमचाच विषय चालला होता. माझा माझा काय विषय? ट्रिपला जायचं ठरलंय, पण म्हणलं बाळासाहेब रामभाऊला बी घेऊ. फक्त बाळासाहेबाला सांगू ट्रिपला गेलं व्यवस्थित राहा. तर पाटील म्हणतात लय गुन्ही बाळ होई, काय अजिबात करत नाही. पण कुठं दौरा कुठं? आंब बायको म्हणले लोणच्याचं आंब घेऊन या काय रे, मी तुमच्याच घरी चाललो होतो दोघांच्याकडे पण. आमच्या कशाला घरी? आंब मला काय रे द्या की. आता कुठं काय येतावा? आमरस केला, आमरस तूप टाकून. रस खाता हा. अजून दुनियेच्या कैऱ्याचं आहे तुमचं तवर पिकलं पण होय आंब. अहो ती कुठलं आधुनिक व्हरायटी होती, कलम केलेली, कोकणात आणली होती कृषी विद्यापीठातनं. तिथल्या आंब्याचं नाही विचारत मी, हे तर झाडाला आंबा आहे त्यातला काय रे द्या मला. आणि कुठं राहिले तवा आता काय ऱ्या? नाही राहिलं. हा. अजून मळवीच्या रानात गेलो तर तिथं कैऱ्या दिसत होत्या चांगल्या. दिसत होत्या? आहेत काय रे तिथं. हा, तिथं कशाला तुम्ही जाताय सारखं काय राव? ते काय झालंय, आमच्या त्या पाहुण्याला मिहुनीला द्यायचं या आंबा. म्हणजे मळवीच्या रानातल्या मिवणीला द्यायच्या. ओ त्याच्यामुळं आणि इकडच्या पंधरकीतल्या रानातल्या त्या चोपणाच्या वावरात 2 आंबे त्याच तिथले द्या. आलंय जनगणनेला टाकलं असतं ते परवडलं असतं सगळी माहिती ह्याला. त्याचं काय झालंय, डॉक्टरनं सांगितलंय सासऱ्यांना आंबा 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 खायला घाला त्याला. आंब म्हणजे येण्यासारखं करायचं नाही. म्हणजे आमचा सासरा येडा राहावं असं तुम्हाला वाटतं का? चांगलं व्हावं वाटतं का नाही? नाही म्हणजे तुम्हाला आम्हालाच आंबा द्यायला नाही तर असं म्हणा की. तुम्हाला इकत इकत पाटील हा? तुमच्याकडे आहेत का हो? अहो, आमचा मागच्याच 15 दिवसात आंबा उतरलं. त्या आंबा उतरणार आणखी खुडी गांजा घरी येऊन न्यायला नाही उगत. कशाचा खराचा आंबा पाहिजे का रसाचा पाहिजे? अहो, लोणच्याचा पाहिजे. लोणच्याचा वे. आता आंबा असं नाही, कोया चालतील का तुम्हाला आंब्याच्या? अहो, आंब्याच्या कोया कशाला? अहो, आंब्याच्या कोयाचं लोणचं बी घालता येतं, आंब्या कोईचं लोणचं. आणि परत त्या आंब्याची कोई लावायची, तिथं मग कोंब फुटतो, रोपटं तयार होतं. आणि ती जर दारा पडलं तर मोठं झाड होतं, त्याला आंबा येत येतं. किती आणि मग वर्षांनी? किती वर्ष? 20 वर्षांनी? नाही 17 वर्षानं. मग आंब्याच्या कोया तुमच्याच बरणीत घालून त्याचं लोणचं करायचं. अरे पण हक्काचं आंब्याचं झाड होतं ना स्वतःच. लागू ती 20-25 वर्ष काय फरक पडतोय? ऐका हं? बाळासाहेब पाटील, ऐकतोय? अहो आमच्या शेजारच्या म्हाताऱ्याचं काय झालं माहितीये का? त्याने आंबाट खाल्लं. काय बोलतो लोणचं 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 खाल्लं, जी घसा बसला, आवाजच निघाला. लोणच्यानी मग काय त्याला हिथं बारामतीत नेला, ते नीटच व्हाय नाही. नाही आणि मग पुण्याला नेला. मग लोणच्यासाठी हा, तिथं मी नीट झाला नाही. लोणचं लोणचं खाल्ल्यामुळे आजारी पडलं. तुझ्या आईला म्हणजे मी मरलच होय. नाही मला कुठलं? कसा बसला? लागतं ती सुद्धा म्हणता येणं गेलं त्याला. 3 दिवस हो लागतं म्हणलं, 4थ्या दिवशी का चाकलं. अरे तुम्हाला सरळ सांगा ना, तुम्हाला आंबच द्यायचं नाही मला म्हणून. अरे तुमच्या आंब्याची काय गरज आहे? माझा जीवाचा जीवला का मित्र आहे ना रामभाऊ. अरे आंबा मागाय गेल्या तो म्हणाला बाळ्या विचारतोय काय, डायरेक्ट झाड घेऊन जा. इतकं प्रेम आहे माझं रामभाऊवर आणि त्याचं माझ्यावर. आज जेव्हा आंबा होता तेव्हा आला नाही. आणि सगळं गाव ना खरं घातलं, लोणचं घातलं, लाल आग पिशव्या लावा घेऊन तुमच्या आंब्याला. आज तुला 10 पुचे आंबा दिला असतं खरं लाल लोणच्याला आम्ही दोघांनी. हा? कोया सुद्धा जपून ठेवणार आहे म्हातारा. मला 10 आंबा दिला असतं पाटील, हा? पुढच्या वर्षी एक आंब्याचं सगळं आंबा मी बाळासाहेबाला देणार. हा, देऊन टाकू. मी सुभाषराव, तुम्ही किती हलकट. मी जातो सुवर्णावल्या सांगतो, ह्या माणसाने आंब्याच्या पेट्या त्या विद्याला दिल्या साताऱ्यानं. ओ बाळासाहेब, काय बावट आहे का? अहो, ही काय पद्धत गेलं बघा ती. हा? उग आबरू घालवते राव, आंबा दिलं नाही म्हण. ओय, तसलं काय सांगू ना काय. घरी जाईल का? हा? घरी जाईल काय ती? आ, जाऊ दे का घरी. स्वतःच्या संसाराचं लोणचं घातलंय ते बघ म्हणा अगोदर. बायको त्याच्या नावानं ठाणा बोलते. सुवर्णाला जर इथं आला आपल्या दोघांचं लोणचं घालायला. सुवर्णाला जर चुकीचं सांगितलं शुभकडे येणार आहे, तर तुम्ही सांगा तसलं नाही म्हणायचं काय. आळीमिळी गुपचुळी अजिबात बोलायचं नाही. हं? ह्याच्या नादानं आपण आपल्या संसाराचं लोणचं नाही घालायचं. हा. तुमच्याकडे असलं आंबा तर द्या की त्याला. नाही कोय आहे म्हटलं की त्याला. होय भाऊ, एवढी दारा खिडक्या लावल्यात, कसली मिटिंग आहे? हा, मला मारायचा प्लॅन नाही ना तुमचा सगळ्यांचा. ए शश्या, मेलेला सापाव धोपाटा घालत नाही आम्ही.
आणि शशी, तुला मारायचा जर विषय असता दार खिडक्या कशाला लावायची गरज आहे? मी तसा ओपन हाणू शकतो तुला. ओपन म्हणजे चौकात सुद्धा हाणू शकतो, तेवढा माझा अधिकार आहे तुझ्यावर. भाऊ तुम्ही फक्त मला हान माना. बघा कसा हाणतो याला. आला का तू शशाला झाडणार? कोण आलं तुझ्या अंगावर धावून त्या घरात येऊन लपण बसणार? भाऊ मी घरात नाही असं सांगणार. रानातलं काम करणं म्हणलं की तालुक्याला पळवून जाणार. पोरं बी बोलवा आली की त्यांच्याबरोबर बोलवलं हिंडणार. आणि भाऊ मी हाणतो का शशाला? आयता हाणतो का म्हणजे भाऊ? तुम्ही सांगता मला काय हातात घेऊ नको, काय हातात घेऊ नको. आता कवच असल्यांचं मर्डर केलं असतं मी. घरातल्या घरात बरं तुझा हात चालतोय, बाहेरनं ताणला घरी येऊन जापा खाली लपतोय. हे झापा खाल्ला पाय मी का कोंबडा आहे वर? ए शशा, बोलायला संधी दिली म्हणजे लय चुरचूर कर नको. अरे गाणं म्हणजे माझा वाघ आहे. हा गणा ती लहान आहे, समजून घ्यायचं जरा. अरे का की निवड लाचार आहे ही. बघ कसं पायापाशी बसलं या. बोट मोड का भाऊ? लाचार आहे घरे, चांगलं पाय दाबतंय की. लाचार आहे वय, नम्रता म्हणते त्याला. तुमची बी सासू येते या, त्याच्याबरोबर माझ्या बी सासूला बोलावतो की. हा काढ खंगळू ह्याच्यातच. आमच्या येऊ द्या की मग. कशाला ती पाहिजे, तिला घर नाही का? चला, सासूबाईंची चांगली जे तयारी करा, त्यांना काही कमी पडू देऊ नका. आणि शिमा, तू समजू नका माझा काय स्वार्थ आहे त्यांच्या बोलावण्यामागं. का म्हणतोय? तुलना करतात माणसं. सासूबाई म्हणतील खरंच माझा जावाय भला, आपल्या नाव असत्याल, आपल्याला चांगलं म्हणले पाहिजेत. भाऊ मी काय म्हणतोय, गोड गोड जेवण घालू, जमिनीच्या मुद्द्यात बी हात घालू. हा एकदाच काय होईल ती फॅसला होईल ना. अरे रामभाऊ काय बेकार आहे वय लोकांच्या जमिनीवर डोळा ठेवायला. अरे जाळ झाला त्यांच्या जमिनीचा, पेट झाला. अरे हाय तू कुणाचं आहे? आपलंच आहे. नंतर आताच मागायची काय काय करायची काय गरज आहे? नाही म्हातारी बिघडली, कोल्या कुत्र्याला देऊन टाकला, आपण बसा बोंबलो. कसा बिघडाल? आपण दावा ठोकू शकतो. मी सांगू का, येऊ नको म्हणून आईला. तसं असतं वय. शिमा वेडीस काय तू? मी वेळी नाही, अजिबात असला गोंधळ करायचा नाही. आई आले एकदम गुन्ह्या गोविंदासारखं राहायचं, हसून खेळून Correct. फिरायला जाऊ कुठेतरी. सासूबाईची काळजी घ्या. हा. चला चला काम बघू आपण. गप्प बसायचं. शिमा चल चला जेवाय चला वाढ. चला चला. जाऊ द्या मरू द्या, काय ताणून फायदा आहे. हा गावलं तरी त्याला देणार, आंबन जा म्हणणार. हा भाऊ इकडून बोळखाण्यात नाही, तुम्ही बोळखाण्यात पळा तुम्ही. असंच येतो. काय घेऊन बोला तुम्हाला? शिशा कुठे बाळ्या? अरे बाळ्या कुठे? अरे कुठे बाळ्या? अरे बाळ्या कुठे? अरे बाळ्या कुठे गेला? कोण कोण बाळ्या? कोणाचा बाळ्या? बाळ्या माहित नाही तुला? तू कुणाला तर नाही आलता? बाळ्या तुला माहित नाही? ए गेन गेलेल्या चांगली शिकार सोडली. बाळ्या काय मिळतं तुला? जरच वर्ष तू आंबा चोरून येतो, तुला काय मिळतं? अरे रामभाऊ, माझं हक्काचं झाड आहे. तुझ्या वहिनीला आंबं लोणचं खाऊ वाटलं होतं म्हणून घेतलं ते. वहिनीनं आंबा खाऊ वाटलं तर लोणचं करायचं. लोणचं खाऊ वाटलं. खोबरे आंब्याचं. वहिनीनं उद्या सोनं खाऊ वाटेल, 1.5 लाखाचं सोनं खायला देणार का? होय रे? अरे असू दे की, एवढा काय मरतोय लगेच. ए विचारायची पद्धत असती.
तुला मी मागायचं म्हणलं काय बी असेल मला विसरायचं परस्पर उद्योग करतो त्यामुळे मला पटत नाही तुझा तुला इचरायचे काय कारण आहे? मी पाण्याला आंब्याला पाणी घातलं लहानपणी. घातलंय म्हणजे काय उपकार केलं का शो आंबा मला माझ्या मिहुनीनं लहान असताना दिलाय उरप शशीच्या आईनं दिलंय शशीच्या आईला मी शब्द दिलाय लोणच्याचा आंबा यंदा सगळं तुम्हाला तू कशाला नेलं कशाला बरं अरे असू दे की काय मरतो वेळ लगेच कशाशी आहे मरण लगेच तुझ्या वाचून. ए शब्द महत्वाचा आहे शशीच्या आई मला काय म्हणन पाहुणं म्हणलं की आंबा देतो सगळं आणि एक बी लोणच्याला आंबा ठेवला नाही नालायक नीचे नालायक आबरू घालवली माझी किती पडल्यात नाही नाही तोडलं म्या. पळत ना पळ काय लय आंब्यावाला हो नको. अरे तू तर काय माझं मन बघशील धरणे पण परत यायचं नाही नको नको ए बाबा एकदा हेसकून घेतल्या तुझा आंबा तर तुझं वट्टी कर बाबा वट्टी कर वट्टी कर वट्टी कर वट्टी कर. वरती कशाला पिशवीच नाही तुझी नाही पिशवी परत नेऊन पिशवी. तुझ्या बापाची पिशवी होय. मग तुझ्या बापाचा आंबा येतोय मग घे ना तुझा तो आंबा. नको मला आंबा तुझं धर 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 बाबा नको दे धर बघतो बाबा शशीच्या आईला दे नाही तर अजून दे लय आंब्यावाला झालाय. हाय चल दा शशी यायला मी शब्द दिलाय आर जा जा जा. अरे पळ की तो आर हाल येत ना तू हाल 4 आंब्यात किंमत केली मित्राची कुत्र्या. ए पुन्हा कुत्रा मत येऊ का थांब चोरती चोरण वर्षीर चोर शशीच्या आई काय म्हणणार मला होय उजन काय रे गेली होय पाहुणे रावळी घरची जत्राला आलेली गेली की आणि मिवनी मिळून बी गेली गेली होय हो का रे? नाही मला वाटलं हाय घरीच आहे या. नाही गेली की गेली होय. पण उजन काय कमवून बरं का तुझ्या मिवणीसारखी मिवणी नाही बरं का कुठंच 100 पोरी बघितल्या 1000 बघितल्या पण तुझ्या मिवणीसारखी गावलीच ना मिवणी. होय ना हा माझी नाही रे कधी चौकशी केली उद्या तो काय कपडे नेसलाय काय खाल्लंय काय पेलाय हा तुझी काय चौकशी करायची या मिळून होतं तवा तासाला घरी येत होता उद्या काय चाललंय उद्या काय खाल्लंय उद्या काय पेलाय हा आता पाहुणे रावळे गेले की फिरकानच होता वैर काय बी पण छोट्या लागा तुमच्या लागा नजराच वाईट लागा 8 दिवस बिचार राहणार होती 4थ्याच दिवशी लागा गावाकडे गेली निघून आलं का लगेच तुझ्या मनात पापा आमच्या लगेच आलं मनात आहे का नाही अरे टॅलेंटला का म्हणजे डोक्याने किती टॅलेंट माहिती का ती हा अभ्यासात किती हुशार आहे तुला माहिती आहे का त्याच्याबद्दल बोलतोय मी होय का आणि मग लगेच तुझ्या मनात पापाची तुला का हे कळतंय असतंच. की? हा त्या शेषानं बी तसं दमावलं उद्या नाही का घरी डोकावचा असा हाय का घरी नाही बाई जातो तासाला तू बी तासाला अरे हा? कळतंय की तुमच्याला का नजरा हा काय का उद्या बोलतोय का मी तसला वेळेला का मग कसलाय मग मी लागा त्या अभ्यासाच्या बद्दल का बोलत होतो एवढं किती हुशार लागा ती तुझी मिवणी या हे आला का मी एवढा रील स्टार मोठा बाकीच्या पोरीला विचारतो का एवढं तुझ्या मिवणीला इतका विचारतो या अरे असलं रील स्टार फुटा पडल्या आला आमच्या लगेच रील स्टार म्हण नको तुझी मिवणी इकडे आणूच नको आम्ही का चांगली प्रशंसा करायला गेलो की तुझं लगे उर पडत तांगड्या कामात अंड्याचं बघा तू घर जाऊ दे आणि मेहुणीचं लागले चौकशी करायला माझ्या तुझ्या घरीच येत नाही बाबा बस का आता आता कसा येशील तू पाहुणे रावळे भाऊ. भाऊ अहो काय चालवलं ही अंडी का काय आंब कोणाच झाडाच तोडून चालवलं ए ते काय तोडणार आंबा वाटलं वयला का चोरून आणले तर त्यांनी आंब मग काय तरी वटात चालवलंय म्हणल्यावर तसंच असतं अरे का ते काश्मीर मधनं पेट्याची पेटे घरी याच्यात भाऊच्या आणि तू सांगते वय तोडून आणलं अरे काश्मीरला काय आंबा असतात होय मला लागला सांगायला सफरचंद असतात तिकडे आंबा असतात होय तर जाऊ दे 2 जण आपण घेऊ ए भाऊ 2 जण आंबा दे काम धंदा करायच्या नावाने बॉम्ब ह्याच्यात काय चाललंय ह्यानी काय चाललंय कुठं आणल्यात काश्मीरवरून आणलं ए रामभाऊ काय मागत कर वाटलं बरं रामभाऊनी जर महाराष्ट्रात एक मेसेज केला मला आंबे पाहिजेत अगं कोकण ट्रक भरून इथं आंबा सोडायला इथं शहाणपणा करता काय तो बाळ्यानं चुरून चालवलं होतं मला नाही विचारता असा जी झापडलाय बाळ्याला हा त्याला अक्कल नाही बाळू का तू काय म्हणला काश्मीरमध्ये आंबा नसतो नसतो नसतो
आजपासून म्हणायचं रामभाऊने लावलेलं काय सुद्धा काश्मीरमध्ये येऊ शकतं. काश्मीरमध्ये आंबा असतो का? असतो. व्हेरी गुड. असतो कलबे का? असतो. कलबे आंबा बी असतो. कशाला म्हटलं चोरून आणलं? कसलं बेकार लावले सपासप. वटीत चालवलंय म्हणल्यावर कसं वाटलं? जा घरी तू पळ. तू कशाला माझ्या मेवणीचं नाव काढलं? आता मेवणीचं आंब्याचं काय संबंध इथं? मेवणीचं आंब्याचा काय संबंध इथं? अशी आणली मला माहितीये का? मला बी अशी आणली. जा घरी. जातो तू जा घरी पळ. दुर्गा अय बरे पेशीधर आंबा कुठे? कसला आंबा कसला आंबा? अहो लोणच्याला काय रे आणायला लावलेलं की मी तुम्हाला. काय रे हाय का आता? अहो लोणचं खायचंय ना तुम्हाला. हा सकाळी भांडण झाले त्याच्यावर नव्हे. काय झालंय आमचं असं ठरलंय हेतलं नाही आंबा वापरा डायरेक्ट रत्नागिरी देवगड हापूस. फोन झालता डायरेक्ट ठेकीचे ठेके मालक म्हणला येऊन घेऊन जा दाजी तुम्ही मला म्हणला. पाहता का आमचं असं पण ठरलंय आंबा पण आणायचं काय रे आणि आमची ट्रिप पण काढणार आहे आम्ही. सुभाषराव मी रामभाऊ तो बलभीम पाटील आणि 1-2-4 हजार रुपये तुला तयार ठेवावं लागतील. कशाला? अगं तिथं फॉरेनच्या माणसाने हातात हात विचारलं हारो हार बाळा दाजी तुम्ही कसं विचारलं मी लाजलं का होईल का नाही मला. होय का? आंबा आणा जा कैऱ्या आणा. फॉरेनला निघाले ती या सकाळी लय बड्या बड्या बाता करत होता. धावून येऊ नको. मग कुणावर जाऊ? आणतो. काय करतो माहिती का राग आल्यावर ना काय करतो? मुस्काडतो डायरेक्ट मी एखाद्याला हा, कुणाला? बाहेरच्या लोकांना. तुला कशाला तुझ्या नादी लागून काय करायचं वा मरायचे वे तो दिसताना पसंत करताना लय गरीब दिसत होती हे त्याला गुण दाखवलं तो मला. हे काय करताय? हे नंतर मी मला झोपायचं आता उन्हातानाचं कुठं बाहेर फिरू. डॉक्टर म्हणलाय उन्हाळी लागल तुम्ही घरातच झोपा. होय का? हा जा जा गं मला बाई. हातरून हा, टाकून जा. द्या. सासूबाई तुम्ही आल्यामुळं घर कसं भरल्यासारखं वाटायला लागलं. आनंदी आनंद. मला तीच म्हणायचे भाऊ आजे तो तर अजिबात इथनं जायचं नाही बरं का. अण्णांना बी करमत नाही आणि आम्हाला बी कुणाला करमत नाही तुझ्याशिवाय. मग काय लय दिवसात ना आली तू राहायचं बरं का आता. आनंद आहे 4 दिवस राहू दे पण हिथं जर दोघं बी राहिलो तर गावाकडची शेती कोण बघायची. अण्णा हा करमाचाच विषय आहे ना. हा भाऊ मी एक तोडगा काढतो. मी काय करतो माहितीये का सरळ सोनाला घेतो काकी जातो ना आजीच जमीन करायला. चालतंय की. हा आणि भाऊ तुम्ही काय करा अण्णाला हाताशी घ्या काकीला हाताशी घ्या शिशी तर आहेच आणि तुम्ही घरची जमीन बघा. अय आजीच्या रानात पाठ ठेवला ना तर याद राखा आजी माझी. सारखा आला की होय रे काना मागणाला ठिकाण झाला. आजी तुझी मी कुठं आवाज पडलोय काय भाऊ नुसतं हान म्हणा. इथं माग सर मस्ती लावता का रे? ए पोरांनो माझ्या समोर आदबीत राहायचा. आग मी घाला राहिला जावा मी नाही आग मित्र राहणार मी घरचा माणूस आहे. तुला कशाची एवढी आग झाली? उन्हात तानाचं थाया थाया करतय. ए आजीच्या लाडक्या हिथं मालक जिवंत असताना तू निर्णय घेतोय आणि जावाय बापू ही पोरग लय कामाचे ही निवड गायराटे. तुम्हाला गायराट वाटणारच की तुमच्या 4-2 गोष्टी आजीला सांगितल्या की नाही शेषा बेकार कामाच्या टायमिंगला शेषा नाही चांगला. तिखाट मीठ लावून सांगतोय ए माकडा माझ्या पुढे निर्णय घेताना सगळे थरा थरा कापतात. लय चुरू चुरू करतील ना तंगडील धरूनच आपतील. कोण थरा थरा कापतं? अहो मामींचा मी रिस्पेक्ट करतो त्यांच्या समोर काय बोलायला नको म्हणून थरा थरा कापतं. अण्णा टोमण्यात काय बोलू नका बरं का. मामी आल्या त्या चांगल्या आनंद आहे. तुम्ही जरी दावीत नसला तरी तुमचा शर्ट हल्ल्याला मला दिसतो बऱ्याच वेळा. अण्णा माझी छुपी ताकद अशी वळावळा करते कवा एखाद्याला दुश्मनाला उचलून फेकू असं मला वाटतं. अण्णा वाद माझा आणि तुमचा नाही. सासूबाईंपुढे तुमची क्रेडिट डाऊन होती त्या पोरामुळं त्याच्यावर तुम्ही धावू नका. काय बाया 2 दिवस आली मी तर म्हणरामासाठी तर होता माझ्या समोर. अगं आजी तुझं काय नाही पण ही आजोबा म्हणून घेणारा माणूस नाही ना शान आपला. त्याच्यामुळे तर असं लांब लांब राहिलोय ना मी. हे शहाणा तर कशाला आम्ही एवढं लांब राहिलो असतो. ह्याच्यामुळे सगळे घरात भाऊ भांडणं होतात. हे कशाला लोकांच्या पाहुण्याचं पोरगा आणलंय तुम्ही? ए शाण्या अरे त्याला एक कळा ना तुम्हाला आखली ना त्या तू घर फोडाय निघाला मी जातो शिवताला घेऊन तिकडं. अरे ग बसा रे श्वेता गेली तर मला करमायचं नाही तिला काय नेऊ नकोस. मग काके
तू बी चल माझ्या बरोबर भाऊराव दे भाऊला. आणि भाऊ नसल्यावर मला करमतंय होय. आजी ठरवलं आजी. अरे घर फोडा निघाला वय मी चापटी ना ओढात उभा करून तुम्हाला काय केला बस. कोणी शहाणपणा करू नका, डोकं चालवू नका. सासूबाई आल्यात प्रेमाने 4 गोष्टी बोला. अरे भांडण ताटात घरोघरीच असतं की अतिथी देवो भाऊ. पाहुण्याला वांना नीट बोलावं. सासूबाई परस्पर तुम्ही काय काय करत असता आम्ही काय सांगतच बसलो का त्यांना. काय होते ही गाभड शान नाही, ही कानात शिरतं तिच्या आणि तिखट मीठ लावून सांगतं. त्याच्यावर कशाला येत आहे लगेच? ती बरं सगळ्यांना गरीब गावलंय पोरग. तुला तुझ्या बाजूनी बोलणं म्हणजे तिला चांगलं वाटतं. तुला माहित नाही ती काय कोणाचं आहे. आणि आजी तुला खरं सांगू का, जी बाहेरच्या बायांना जी अन्नाची किंमत आहे कळली ना ती तुला किंमत कळणार. त्याच्यामुळे तर राहिलेत ना अण्णा इथं बाहेरच्या बाया. हे काय बन्या बायांना काय म्हणतोस, लोकांना म्हण की. कळलं का आजी? बरोबर आहे, त्याच बरोबर आहे. 1 मिनिट मला खोटं ठरवत होता. चुप. कुणीच काय बोल नका. गणा अरे येता जाता अण्णा महिलांचा रिस्पेक्ट करतात. चहा पाण्याला या म्हणजे काय लगेच मामीच्या डोक्यात काय वेगळा घालतो का. मग नीट नीट बस विषय कर. आता महिलांना बाया काय वेगळं झालं का? अण्णा लगेच का उराला वाळू लावता. नाही तर जाताच की कोणी बोलव असतो असंच बघत असं खा करता कोणी बोलावतंय का काय म्हणजे. जावई बापू तुम्ही लागला पेटवाय आता. अहो, नाही पेटवत अण्णा म्हणजे रिस्पेक्टने महिला बोलवतात. मामी गैरसमज करू आव बाव त्या महिला आपल्या नवऱ्याला सुद्धा कोराच्या देतात पण यांना म्हटलं का इलायची टाकून. ए माकडा तू लागला का पेटवाय राहू दे अण्णा, बसा खाली. थंड घ्या बसा. ए शशा बावळाटा इलायची असते का रे? आलं टाकण्यात आलं. म्हणून फारच तू गायराट झाला. अण्णा मी तुमच्या बरी एकदा आलतो तेव्हा आल्याचा चहा मिळला होता मला. खरं बोलल्यावर राग कसं येतंय? बस. लगेच पोराला मारायला. मामी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. उन्हाळ्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी कशासाठी सण असतात की सगळे पाहुणे रावळे एकत्र राहावे, गुन्ह्या कोणविंदाने नाचावेत, बोलावेत, हसावं, खेळावं. खुशाल राव तुम्ही काय बी म्हणत मी बसताय. आली म्हणून अण्णाला आनंद आहे का बघा की जावं बापू. हाय हाय अण्णा हाय हाय ना. हाय आनंद 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 आहे. तुम्हाला आनंद आहे, मला तर आनंद नाही तर बे आनंद. माझ्यापेक्षा कमीच आनंद आहे तरी अण्णाला. शशी सेपरेट मीटिंग घ्यावी लागेल हा तुझी. सेपरेट मीटिंग घे. खेळखंडोबा झालाय घराचा. खेळखंडोबा ती शशीची जीवच बांधून ठेवा. बस सगळ्यांना विनंती. ह्या सुट्ट्या सण दिवाळी हे सणवार कशासाठी असतात. सगळ्यांनी एकत्र यावं, गुन्हे गोंधळ राहून नीटनेटकं बोलावं. आमच्या घरात उंदरा मांजरातच भांडत. ह्या घरात फक्त माझा होल्ट आहे आणि मी म्हणाल तसंच होणार. प्लीज अण्णा विनंती. सासूबाई 4 दिवस जाऊच नका. बरोबर आहे जावं तुमचं. प्रेमापोटी तुम्ही राहा म्हणताय पण अण्णा इकडं मी इकडं तिकडे जमिनीचं कसं काय. आजच्या दिवस राहते उद्या सकाळी जाते दुपारपर्यंत. नाही 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 मी लावत नसतो मामी. अजिबात जायचं नाही. मी इथं राहिले तर तिथं कसं व्हायचं. माझ्या आजीसारखी काळजीच नाही कोणाला जमिनीची. ए बरं चला काय असेल ते असेल. मामी राहा 2-4 दिवस मी लावत नसतो. शिवा चल सरबत ही कर काहीतरी. काय जणांना नुसता इथंच पाय खावलाय. ए शशा चुप कर नु. चल गाना चल चल अण्णा या. ए चल शशा. का वाढना खरं बोलल्या मिरच्या जमल्या नाकाल तुमच्या. माकडा तू सापड एकटा मला. संजू मी पण एक नको केलंय. का कामाच्या टायमाला कुठतरी जातोय. ओ मेंबर मेंबर काय संतोष शेठ चला. आल्या का वाय तरी काम करू द्या घरची मला. आईला पैसे खायला पुढं आणि काम कराय माग. या बाहेर या जरा. त्याला म्हणायचं मेंबर. म्हणजे लागा विरोधक नाव ठेवतात ती ठेवतात आणि सहकारी मी मला नाव ठेवायला लागले का. लोकांनी कशासाठी निवडून दिलंय तुम्हाला? काम करायला दिलंय का घरात बसायला? मग काय गावचा संसार करत बसू का. घरचं नकोय बघायला. हा रामभाऊ ती रामभाऊ म्हणतोय राव की ह्याच्यात घरकुल्याचं पैसे वापरलं आयला त्यांच्या खानदानातलं का आम्ही. त्यांना बी कळलं काय. लका आम्ही मित्राची जाखून नेतो आबरू आणि तुम्ही लका चव्हाट्यावर माझी आबरू काढताय. नाही काढत मेंबर. टिंगल केल्याशिवाय कोण सिंगल पाचतं का सांगा बरं. हा. राहू द्या चहा पाणी. हा. त्या गोट्या वाघमारा तिथं बांधकाम विभागाचा अधिकारी येणार आहेत. कशाला. ती साहेब यायची ती रस्त्यात काम आलं नाही होय. हा हा आता तो मंजूर करून घेतला होय. मंजूर करून घेतलाय. करून नाही तिथली कायमची बोंब होती. हा. लोक सारखेच ओरडायचे रस्ता करा रस्ता करा. सरपंचांनी काम मंजूर करून आणलं. हा असू द्या सहकार्य आपले ना त्यांना. आम्ही कुठं नाही काय ते म्हणलो. एकटं जात आहे काय. धमक लागते त्याला धमक. खरंय. आता साहेब येणार आहेत. हा मोजमाप व्यवस्थित करणार आहेत. हा बर पाहणी करणार आहेत. बर
त्यावेळेस तुम्ही दोघांनी पुढे पुढे करायचं नाही, माग माग थांबायचं. नाही सर आम्ही करत. मी हा. लक्ष देऊन तो रस्ता करणार आहे. असं हा, म्हणजे ते माप घेणार आणि तुम्ही लक्ष देणार कशात? आमची तिथं घालू नका, माग सरा तुम्ही जरा थोडस, बर. 2 पावलं. म्हणजे बरं, काम आम्ही 4 पावलं मागे सरतो, पण तुम्ही करणार काय मला सांगा. 1 नंबरचा मी रस्ता बनवणार आहे. लोकांनी आपलं नावच काढलं पाहिजे. संजू शेठ ह्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय त्या कामाचं, गोट्या वाघमारे तिथलं, होय, कळलं का? पण सरपंच मधल्या पेटणीत नेतात मशानभूमीत. इकडे कुठे 2 टक्क्यांनी कमवलं काय झालं तरी हा? हितला चांगला केला तरी तुमचं काय मला त्याच्यावर न्यायचंय होय. नाही. आणि त्या पप्पूला सांगा 1 लाईन कमी सोड, हा. पण तुमचा मोबाईल असेल तर तुमचा मोबाईल असेल तिथं चांगला फोटो काढ आणि व्हायरल करू द्या सगळ्या ग्रुपवर. मेलं म्हणून का? नाही एक काय हो, नंबरचा रस्ता मी संजू बनवणार आहे. शेठ, काय राव बोलताय? त्यांचं म्हणणं असं आहे पप्याला बोलवायचा, हा. तिथं रस्त्याची पाहणी करताना साहेबांबरोबर फोटो बिटो काढायचं. अहो तुम्ही असं म्हणा की जाहिरात जाहिरातच करायची, जाहिरातीचं युग आहे आता. सोशल मीडियाचा वापर करायचा सरपंच असं म्हणा. मग तसंच की सरपंच पण त्या 2 पावलं माग सरा, पुढे जाऊन काय करायचं? क्रिकेट खेळायचं. एक लक्षात ठेवा, तुमच्या पाठी आम्ही आहे. चला. साहेबाची तिथं लय पुढे पुढे करायचं नाही. हा. नाही तर कसं असतं तुमचं माहिती का, शिर्डी सारखा शेंडा मारायची सवय तुम्हाला. मग आता तुम्ही किती पुढे पुढे करताय आणि कशी लाय चाटताय ती बघतो की. चला 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 चला. ए पप्या, कुठे आहे तू? कुठली आळी पाणी सोडतो काय करतो? ती आळी सोडायची बंद कर आणि पाडदिशी ते माधवी बेस तिथं. हा, पाडदिशी ये तिथं, ये लवकर. हा, फोटो काढायच्यात. ओय राम राम. हा राम राम. काय चाललंय? ती गाबडं दिसलं का आमचं शास्या? हा, नाही ना, काय झालं काय? सीमाची आई आली, तिला बडकवायचं काम करतोय. शशावय हा, म्हणजे ह्यांच्यात कसं झालंय माहितीये का चेअरमन, ह्यांनी करायचं मारल्यागत आणि त्याने करायचं जाकल्यागत. जावायने त्याला लपटाळून घ्यायचा आणि सासऱ्याने नेता ताणल्यागत करायचं. आल्या का चोर पोलीस तर तुमच्या घरातच चाललंय त्या पोराभोवती. जावाय सारखं गोंजारतंय की त्याला. हा? संजू मेंबर, हा. तुम्ही आतापर्यंत मला ओळखताय. हो. मी पोरकाट दिसतो का तुम्हाला आतापर्यंत कधी? नाही अण्णा, पण आता तुम्ही हाणता पोराला त्या, आणि तुमचा जावाय सारखाच त्याच्या गावाला आहेच, सारखाच त्याच्या गावाला आहे. व्याख्यानाच्या नावाखाली. हा. ज्या ज्या टायमाला आम्ही गेलो ना, आम्ही दौरे वाजतो तिघं बी, त्या टायमाला आहे त्या शशीच्या गावाला. हवा आम्हाला सांगतात चालू आहे व्याख्याने, दौरा आहे. त्यांची व्याख्यानं तिकडे कोंबडं मटणं अंडी करून घातल्यात. ते नाजूक नात्याचा खेळ आहे अण्णा, तुम्हाला नाही कळायचा. असंच असतं, व्याख्यानाला म्हणून जायचं आणि तिकडेच म्हणजे सांगायचं म्हणजे तात्पर्य दिवस पूर्ण नाही हो तुम्हाला इतिहास सांगायचा म्हणजे. आईला पण वहिनींचं अवघड झालंय का हो? हा. एवढं चांगलं लेकरू सांभाळलेलं सगळं काय पण नाही उपयोगाचं. शशाव लय जीव गाणा खराब तुम्ही झालाय. थांबा आता अण्णा, आता लयच लांबचं नाही, गणाला किती काम सांगतो रामभाऊ? दिवसभर आणि रातभर. हास्याचे आल्यावर कसं गोंधळ तू? नाही एवढं शेफारीला गाबडे, पण जावाय त्याला डोक्यावर घ्या. बरं तुम्हाला कळायला पाहिजे. अण्णा शशा बरं कोणा बरोबर असतो सारखा? आणि जावायच्या बरोबर. सोन्याचा घास सारखा त्याला जे भरवतोय. काय ही पद्धत काढली का सांगा बरं? नाही आता बघा बघा, तुमच्या पोरीचा संसार आहे म्हणून आम्हाला काळजी वाटते म्हणून तुम्हाला सांगितलं अण्णा. ती काळजी मला पण आहे. हा. सोन्यासारखी लेख आहे माझी. जायला कळायला पाहिजे. अण्णा मला सुद्धा वाटतं कधी कधी या सरपंच पदाचा त्याग करावा हा, आणि भाऊंना रामभाऊंना हे सरपंच पद बहाल करावं. हा, म्हणजे अख्ख्या गावात बोबाटा झालाय रामभाऊ किती लायकीच आहे ती, आणि त्याला द्या सरपंच की त्याला. नाही मी देतोय का, पण मला वाटतं तुम्ही तसं करून बघा. एखादी जबाबदारी जर गावची पडली हा. तर जावाय गाव सोडणार नाही. हा. अहो, इथनं मागं अण्णा गावात निवडून दिलतच की. हा. किती सांभाळलं? 2 महिने गावात आणि 4 महिने शशाच्या घरी. हा. वाट लावली गावाची वाट. नाही, ती गाबडा आधी उडकतो, अहो. बरगाडे निपासतो त्याच्या. हो मी काय म्हणतोय, दोन्ही हाताखालनं काढा की होऊन जाऊ द्या. नाही चला. जावायला धडा द्यावा अण्णाचा लागतो. स्वभाव नाही लपटाळू स्वभाव. आणि सरपंच पदाचा राजीनामा द्यायला चालला होता होय. लगेच नाही तुला मी कढीपत्ता थोडा. मामी मामी तुम्ही कधी आलाय? सकाळीच आले आय बरं झालं मामी आला, बऱ्याच दिवसातनं दर्शन. लय दिवस आला नाही, काय प्रकार आहे? काय नाही घराकडे ते नाव रानातली वाट कामं- बघतात इथं सारखी. रानातली कामं चालल्या होय. जावई बापू. बर काय पण म्हणता? मामी बरं चाललं ना व्यवस्थित हो, सगळं मस्त दिसलं. मस्त. तुम्ही कसं आहे? अहो मी येणार होतो तुमच्याकडं.
का हो अहो म्हणलं मामी आता पहिल्यासारख्या जसं जावं स्वतःच्या जीव लावत होत्या तसं आम्हाला विसरला मामी तुम्ही. कसं इसरीन तुम्हाला काय झालं यायला अहो पण काय झालं माहितीये का मला अचानकच सर्दीन खोकला आला. बरं सारखं दुखणं येते अहो, तुम्हाला लय मला पण मामी तुम्ही बदललाय बरं का पहिल्यासारखं राहिलं नाही. नाही नाही कशाने बदलली अहो पहिला जावाय जेवढा जीव तेवढा जावायचे मित्र तुमचा जीव होता. आता पण जीव आहे नाही 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 मला सांगा मागच्या 4 वर्षापूर्वी मला एवढी तुम्ही लोणच्याची बहिणी आणून दिलती आता परत आणली का आणि वहिनी नुसत्या म्हणते शमोहिनी की माझ्या आईच्या हाताला लय बाया चव लोणच्याची. अहो यावेळेस लोणचंच केलं नाही आता उद्या गेली ना एक भरणी तुम्हाला पण पाठवते तर लोणच्याची. कशाला तुम्ही पाठवताय जावायला पाठवणार तुम्ही. नाही नाही पाठवते तुम्हाला जावायसारखंच धरलंय तुम्ही अण्णाची किती काळजी घेताय जावाय अण्णाचं लय जीव आहे माझ्या लय जीव आहे मामी. अण्णांचं तुमच्यावर. लय जीव आहे अण्णाचा मला काय गेलं तरी आणत्यात भजी आणखीन बेळ आणत्यात बाजारात माझ्यासाठी बाळूला आवडती माझ्या म्हणून. अण्णांवर तुमचं लय लक्ष आहे हाय 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 अण्णाचं हा मामे तुम्हाला तवाचा किस्सा सांगायचा राहिला. त्या आम्ही लग्न जमावाय आलतो तेव्हा शिमावहिनीला बघायला तेव्हा हे रामभाऊ माझ्या कानात कसा करतोय आला का बाळासाहेब म्हणला पोरगी दिसाय चांगली या गरीब स्वभावाची दिसते पण पोरीची आईला डेंजर दिसते तोंडावरनं खारिष्टी दिसते जर काय पोरीला बोलाव तर ही आपला घरदार हाणील का. अरे म्हणलं तुला काय करायचंय बाबा पुरी संग नांदायचंय आणि मग नंतर कळलं मामीचा स्वभाव किती गरीब आहे बघा आता मी आता वाटतंय का तुम्हाला तसं आहे आणि म्हणून? आता बाका मला म्हणत होता बाळ्या मला लय टेन्शन आले म्हणला काय सांगू आता तर सासू यायची या आणि आली म्हणजे हिथंच त्या पायरवून राहते ती या हालाना सुद्धा त्या अण्णाला जेवाय घालायचं म्हणलं तरी एका टायमिंगला आदुलीचं पीठ संपवतोय अण्णा आता सासू आली तरी तसंच काय करू आणि म्हणला काय सांगायचं बाळ्या कसं करू सांग मला. त्याच्यामुळे तर मी इथं राहत नाही असं परखाण्यापर्यंत काढलं का जावायने आता? माझ्या पशु कानात म्हणत आता मग मला सांगा मी एवढ्या तुम्हाला महत्वाच्या बातम्या सांगतो नाही. तरी तुमचा आहे का जीव माझ्या लय जीव आहे अहो, जावाय नाही तुम्ही- म्हणून तर आमचं तुम्ही असं सांगता म्हणून तर तुमच्या जीव आहे आमचा आणि मग या तुम्ही- जावायचा विश्वास नाही आम्हाला. मग मला तुम्ही लोणचं कसं आणली नाही बरणी नाही उद्या पाठवते की लोणचं उद्या गेले ना बाजारात ना आंबा घेऊन लोणचं पाठवते मी करून. आणि मग लोणच्याचा आंबा बाजारात घ्यायचे काय कारण आहे तुम्ही रुखवतात दिलेलं एवढूस रोपटं त्या आंब्याचं लगाडलंय चांगलं परसाच्या वर गेलंय झाडण सगळं गोटी आंबा इथं खोबरी आंब त्या लोणच्याचा आंबा या आणि हे काय उंडगी ती ह्यांना उतरावाय जमतोय का काय नासून जात्यात वय मामी आंब. उद्या गणूला सांगते का आज उतरायला? लावा तुम्ही उतरायला त्याला गण्याला नाही नाही गणूला सांगते मी उतरायला. आजच त्याचं- उतरा म्हणावून मला जायच्या आधी लोणचं बनवून द्या एवढी बरणी. नाही पाठवते तुम्हाला लोणचं पाठवते पण रामभाऊ असं म्हटलं का खरं? जावाय तुमचा हो लय खारिस्ताय तो होय ना पटतो होय तवा खाल्ल्याला काढतात बाई जीवालाच लागलं मग माझ्या. तू अन्नाला एका टायमिंगला आदुलीवर बाजरीचं पीठ अहो लागतंय. त्या अण्णाला म्हणते मी तर राहू नका अण्णा गाव त्यांचं घरच सोडा ना गावच सोडा ना. आता काय करता असू दे राहून द्या अण्णाचा गावा कानाव प्रेम करता या असू द्या पण तुम्ही वरच्या वर यायचा मला लोणच्याची भरणी तेवढी नाही पाठवते उद्या जातानाच पाठवते. करून द्या मला एक तुमच्या हातात लोणच्याला चवय वाढतं म्हणते 5-5 वर्ष नाही उद्या पाठवून देते तुम्हाला एक भरणी आणि जाऊ का मी काडी पत्ता न्यायला आलतो मला ह्याला पिठलं करायचंय रोखाई तोडल्याला घेऊन जा मी परत तोडून घेते बरं फक्त बरं त्या गाण्याला आजच आंबा उतरावायला लावा लोणचं लगेच बनवून द्या. होय आजच उतरायला लावते. फक्त वाईट कशाचं वाटतंय त्याने तसं नव्हतं म्हणायचं पाहिजे एका बसण्याला आदुलीचं पीठ संपावत्यात अण्णा. होय नव्हतं म्हणायचं हा. माझ्या पण जीवाला लागले. हा असं नका लय जीवाला लावून घेऊ. गणा हे गणा गणा काय काचे दिवाळीचा एक पिशवी भरून आंबा उतरव झाडावर चढून. कुठलं आंब इथलं भाऊ नाहीत घरी भाऊ झाले विचारून आणि काय करतात भाऊ तवा? ए आई सांगते ना अगं आता काकी तुला भाऊचा स्वभाव माहिती ना कसा अरे आहे मी ते? सांगते की पण हे काय माझ्या पुढे जाणार आहेत का जा काढ काय म्हणते तर जा एक पिशवी भरून आंबा काढ लोणच्याला जा जा बरं बरं काढतो फोडू नकोस खाली आणि नीट काढ. काय रे करतो बायावर चारून पायाच्या शशा हा टेखांदीर वाच वर चढायचं वाच आंबा काढायच्यात वाच आजीला न्यायच्यात गावाला आंबा पिशवी- काढायचे तर पिशवीभर काढू हा हो भाऊला विचारलं का अरे भाऊला विचारलं का? मग बिन परमिशनचा आंबा काढतोय होय. अरे भाऊला काकीने सांगितलंय की हे
तसं असतोय तो भावला इतर आंब्याला हात लावायचा अजिबात तसं चालणार नाही लका येडा बिडा आहे काय तू तुझा काय संबंध आहे रे हा आमच्याकडे घरात डोकावतोस तू तुझा काय संबंध आहे काय संबंध आहे तुला व्हायला का झाड आमच्या आईने दिलं तर भावला ही झाड तुझी आहे तिकडं आणि तू बी जा तिकडं हा नाट कशाला करतोय तू कशाला नाट करतोय होय रे ऐकून घेतो म्हणून हा? परस्पर कस काय तुझ्यावर तू झाड लाव परस्पर म्हणजे तुझ्या बापा झाड आहे का तुझ्या बापा झाड आहे का हा? ह्याला नीट सांग का की समजून तुला आंबा काढायला लावलं की त्याला मारायला लावलंय माराय म्हणजे अवलाद काय मला म्हणते या भाऊला विचाराशी हात लावून काढला बघतो कसा लावतोय ती काय सांगितलं होतं त्याला उलट्या हाताच्या ठेवून दिल का ना तू बघतोय काय काय लोकांच्या लेकराला मारायला लागल्यास तू लोकांचे लेकरू गुन्हाच आहे का आजचे हा का की मी आंबा काढत होतो तुम्हाला काय म्हणतोय आंब्याला हात लावू नको परमिशन घेतली का म्हणजे माझ्याच घरात मी परमिशन घ्यायची का शशी हा का असं म्हणलं तू मी विचारता हात लावतोय तो तुला विचारायचं मी तुला विचारायचं माणूस सांगता ना ऐक की अरे आजी हो तू तोंडाने बोल तुला माहित नाही लय अवलाद पाय पसरायला लागली ही तू कुणाला भावलं कशासाठी विचारायचं घरातल्या आंब्याचं झाडाचा आंबा तोडायला मग आमच्या भावाला विचारायला पाहिजे अरे पण मी सांगितलंय की तुला कळतं का भाव डॉन आहे ह्या घरात हे अरे मी डॉन आहे घरातली मी सांगितलंय ना ह्याला मी काय तू ना म्हणतोय दरवेळेस आलं की वाट घातल्याशिवाय वाद चालत घालतो नाही. तू म्हणतोय आमचा भाव आम्ही कोणाचं आहे? अरे आम्ही कोणाचं आहे तर हा तू आला कुठनं चालू दे तुमचं काय चालायचं ते तुम्हाला धावतोय काय काला आता दाखवतो हो. म्हणजे. गणा दाखव दे, दे. गणा. हे काय दाखव ए बाबा जाऊ दे नको लक्ष देऊ काढ आंब आई चल आता राहू दे मरू दे, चल आला नादी लागलाय भला मोठा त्याच्या नादाला लागू. हा? नाकापेक्षा मुक्ती जड झाला आता ह्याला सुट्टी नाही हॅलो हां भाऊ आहे मी बोलतो शश्या ही इथं आपल्या घरी आंब्याला गाणं भाऊ मनानं चढतोय बिना परमिशनचा आंबा काढायसाठी वर आणि मी तिथं आलो आणि मी म्हणलं की आंबा तोडायचं नाही आमच्या भाऊच्या परमिशन शिवाय तर त्यानं मला डायरेक्ट हाणायला सुरुवात केली हो 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 लय मारलंय लाता बुक्या फायटे खाली पाडून मारतोय मला 2 बरकड्या अशा कुच 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 आवाज येतो त्यातनं हो पोटात मी माझ्या कुटकुट करते ते हे आणतोय कोपर खाळे आणतोय पोटात माझ्या तुम्ही लवकर या हो हो हां तुम्हाला तुम्ही काय म्हणलेला आमच्या आईला शब्द नव्हता का दिला तुम्ही का आंबा देतो म्हणे ह्यातलं तुला आता ह्यांना हाड असल्यावर सगळं आंब आमच्या आईला काय राहायचं हो या लवकर तुम्ही मी म्हणलं भाऊच्या घरात डॉन आहे तर गाणं म्हणला ए डॉन बिन कोण नाही त्या घरातला मीच डॉन आहे कशाच डॉन तुझा भाऊ काय तुम्हाला अशी म्हणली काय नुसतं काय गाणं काय नुसतं काय मला झोपलाय काय माझ्या आई एकट्याला बघून चाल करतोय वर आता येतोय भाऊ तर दाखवतो हिच काटा कसा करतोय बोलावले भाऊ आता. अरे, थांब तुम्ही काय केलंय? आवा. दोघं मिळून चल. जीवन आज ह्याला सुट्टी येणार नाही मी काय सुट्टी होय. आंबा काढतो म्हणलं म्हणून ह्यो आणतोय बघा आणि हे पण आंबा काढतो म्हणून आणते तर काय बोलायला लावली ही पोरगेला उलट सुलट बोलते आम्हाला काय नाही म्हणतंय काय झालं शेषा यांना म्हणलं आंबा काढू नका तर ही दोघं मिळून मला आणते ती आंबा काढणं म्हणजे तुम्हाला झाला का आंब्याचा बस का ना ह्याचा कशाला जावं बाप्पा पुळका करता एवढं तुम्ही शेफरत चाललंय दिवसा डोक्यावर बसतोय ती आला का 2 आंबा काय तोडू नका म्हणलं तर काय डोंगर बिगर फकार राग आहे तुमचा तुम्हाला इतर नको का तुला बघू का राहू दे की रे ए त्या घराचा मालक मी आत मी न जरा ह्यो का मालक असं रोबा करतोय बस लय बोलायचं नाही 4 आंबा तोडायला लावलं म्हणून काय झालं एवढं ओ मामी ह्या घराचा मालक मी आंब्याचा मालक मी ह्याचं काय करायचं माझ्या परवानगीशिवाय पण मी हल्लं नाही पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो अण्णा
कारखान्याचा ज्यावेळेस सीझन चालू होतो का एखाद्या फळाला जर तोड आली ना एमडी चेअरमन माझ्या आधी परवानगी घेतात. रामभाऊ करायची का सुरुवात? एवढं वजन आहे माझं. मी म्हणतो माझ्या परवानगीशिवाय आंब्यात तोडल्याच कसं? परवानगी म्हणजे रुकवतात, मी रोपटं दिलं आहे आंब्याचं. अजय आमच्या आईने तुला देवत तू आई तेव्हा पाहिजे भावाला दिलं. अरे दोन तोंडून भांडवळस की तू काय भांडायला फिरायला लागलायस का? ओ मामी बाद झालं. आज मी तुम्हाला आई साहेबांचा दर्जा काय दिला? तुम्ही लय पुढचं राहणार. दोन आंब्यासाठी एवढं बोलताय तुम्ही? जावाय बापू लोकांसाठी माझ्या मंडळीला बोलू नका. आमचंच खाऊन आमच्या जगून आमच्या ओळखता काय आलं का? काल मी मध्यस्थ नसते केली तर मामीने तुम्हाला तोडावलं असतं. आज त्यांची बाजू घ्यायला लागला का? रोपाला पाणी घालला मी. एक वेळेला मला बोललेला कपून घेईन पण माझ्या अर्धंगीला बोललेलं कणवणार नाही. आलं का? कालपर्यंत त्या धावून निघाल्या होत्या, हा नाही निघाल्या होत्या, तो लपत होता, मी सोडवलं आणि आता त्यांची बाजू घेताय. 72च्या दुष्काळापासून तुमची घरं जगवीत आलो आणि रोपाला पाणी घालणारे आम्ही, खत घालणारे आम्ही आणि आम्ही चोर झालो. 72 पासून आमच्या घराचं खाऊन खाऊन बघ जंगाल केलं तेव्हा खपून घेतला मी. आता अरे आई रे गरी माणसं माझ्या दारात येऊन मला बोलायला लागली. तू काय करते? अहो राहू दे की आंब्यासाठी एवढं कुठं सीमा बोलायला करताय? आयरेगारी नाही काय म्हणते आजची मा बघ. हे बघा आयरेगारी नाही, हत्तीच्या आधी लागला तुम्ही. आता ठेवीतच नसतो. हत्तीला शेपटाला धरून आपणणारा माणूस आहे ह्यो. नाही. कुणाला आपणणार? आता ठेवीत नसतो. कुणाला? सर बाजूला हे झाडच उपटणार आहे मी. सोडून तर नाही. पाया पडतो राहू द्या भाऊ कशाला नादी लागला तुम्ही अन्नाच्या? तू मला म्हणून ठेवतो मुळासकट झाड उपटून फेकून देणार होतो. शांतराव आणि काय रे तुमच्या घरी काय भांडण असते तोय? आमचा तमाशा बघायला आलाय. सगळे आबरू गेली सगळी गावात. नाटकाचं प्रॅक्टिस चाललंय घरात आमच्या. अशांत घर अशांत घर. सगळे ह्याच्यामुळे कुठं जा. चला घरात. चला 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 बाळा. काय कोणी बघू दे कळू दे ह्याची लायकी काय आहे ती. अहो, इकडं आत चला. दुनिया, तुला खायला नाही आण आणि स्वतःला म्हणतो डोन. ह्या घरात फक्त डोन रामभाऊ माणसं अक्कल. ए कांत्या अरे काल तुला बायकोने हाणलाय की जक्यात घरी. नाही सगळं झालं ना हे त्याच्यामुळे झालंय. जावाय बापू ही घाबरं तुम्हाला जवळ झालं का? घरा जवळचं का हे जवळचं आहे? मला सगळे प्रिय. मी सगळ्यावर प्रेम करणार. सीमा माझी, शहीद काय माझी. तुम्ही मध्ये मध्ये कशाला करता रे? भिकाऱ्यावानी बोलू नका. समाजाला शिकवण. तू म्हणून घरात आराम करला. तुझा लहान नाटा सीमा पहिल्यापासून तो डोक्यावर घेतलाय. कुणी कुणाला मारायचं ते रामभाऊ ठरवणार. मध्ये कुणी बोलायचं नाही रे. माझ्या जर कुठे नादी लागला झाड एक सुद्धा नाही झाडात. काय होतं यांच्या झाडात? झाडामध्ये निर्गुणीशिवाय झाडं नसती. नाद्यामुळे भांडणं झाली ते आणि रामभाऊने सगळे पाहुणं रावडं गोडले ती. त्यांच्या घरात पाहुणं नाही ही पित्र गोळा केली तर रामभाऊ. शेजारची सांग बाळासाहेब त्या रामभाऊची भांडणं झाले. चला तिकडे. दळण जाऊ द्या कशाला पिदाडीच्या नादी लागतात. चल पाटील हा चल आपलं ते काम. दळण घेऊन गेलोय पण हे आंबा जाऊ द्या खाताय माणूस चालता चालता. पण ह्याला कळाय पाहिजे रामभाऊला भांडाव कसं ते. हा हा? शेजारच्यांनी फोन केलाय फार भांडणं पिटली म्हणून. अहो थांबा. कुठं चाललाय तुम्ही? अगं रामभाऊला अटक झाली. काय झालं पण त्यांना? अटक नाही अटॅक आला. अटॅक दवाखान्यात न्यायचा त्याला. काय बोलताय? हो मग मी पण येते. मला पण न्या. चल 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 चल. तू डॉक्टर आहे काय? हा मी पण यायची तिथं. इथं घरात लोणचं आंबा आणलं ते लोणचं करायला बस. आणि कोणी विचारलं ना कुठून आणल्यात? नवरा गेलता म्हणायचा रत्नागिरीला देवगडला. चल. अरे एक शब्द करायचा नाही कोणीच माझ्या घरात. अरे गप बसा की. आवाज दाबू नका. रामभाऊ कळू दे शेजारा बाजाराला काय चाललं. कसला report देत नाही मग? हा? अण्णा दरवाजा उघडा ती. रामभाऊ. एक शब्द करणं कोणतरी आलाय. पेनड्राव सायलेन्स. कशाचं सायलेन्स आणि कशाचं वाहिले. काय भांडणं करता? शेजारनं आम्हाला फोन आलं तुंबळ भांडणं चालत हाणाहाणी चालली. ओ सुभाषराव
कुणी सांगितलं रामभाऊच्या घरी भांडण चालले अहो, शेजारनं फोन आला मला. आता तुम्ही अर्ज तर इतक्या मोठीने होता म्हणजे शेजारी पाजारी सांगणार ना. तरी मी म्हणतोय कळलं का त्या गावाला? हा काय कशावर आमचं मिटलंय. जावा जावा पळा तुमच्या घरी. आम्ही तू काय एवढ्या तेवढं नाही. आम्ही काही काम तिकडी माणसं का दोघं जण तुमच्या घरी भांडणं चालीत म्हणून आम्हाला फोन आला म्हणून यावं लागलं खात्या चाटावरून उठून. पाटील पाटील हा? पार आमची लायकी काढली इथं. 72च्या दुष्काळापासून जगवलेली घर आमच्या जीवात आली. अण्णा आमची लायकी थांबा काढली. थांबा थांबा कशावर भांडे पिटले? बाळासाहेब काय झालं? आम्हाला शेजारच्यांनी फोन केला तुंबळ हानी रामभाऊंच्या घरी चालली. कशावर पिटले भांडणं? अहो कशावर पेटली म्हणजे काय तुम्हाला सांगा का ही नाडा पुढं काय झालेलं? अरे पण झाली कशावर भांडणं? आंब्यावनं. आंब्यावनं हो आंब्यावनं. हो. अरे बघताय काय मग हा ना? भांडण मिटवायला का पेटवायला या? काय झालं? आंब्यावनं भांडतात म्हणजे काय? बारके पोरं काय? इथं आहे ना पोलीस पाटील आणि तंटमुक्त आदेश. गप्प असा तुम्ही. भांडणं त्यांच्या घरात चालली त्यांना सांगू द्या ना. काय झालं अण्णा? कशावर? आंब्यावनं म्हणजे काय झालं? आमचं भाऊचं आहे. भाऊचं नाव आहे, पण झालं मग भांडणं कशावर झाली? आंब तोडायला लावली लोणच्यासाठी त्याच्यामुळे एवढा तमाशा झालाय. काय रामभाऊ तोडायला लावलं म्हणून भांडणं करत असला होय तुम्ही? सुभाषराव काय पद्धत असते की नाही? ह्या सोन्यासारख्या लेकराला ही तोडावते ती. आम्ही शुल्ला गोष्टी आज मी कोकणात जर फोन केला एक मेसेज टाकला रामभाऊच्या घरी कमी फार ट्रकची ट्रक तर आम्ही तर ट्रकची ट्रक घेता येतात. अरे मग टाकायचा ना मेसेज कशाला हे आंब्यावनं हा ए ना? बाळो डोक्यात जाऊ नको बस. आणि भाऊ टकच्या टक आंबे दरवर्षी पाऊस पडल्यावर आंबा घरात आणताय. ए, पाऊस पडला मी मुद्दा माना म्हणतो. आंबा धुवून निघतो केमिकल निघून जातं. शहाणपण मला शिकवायचं नाही. आम्हाला पण जोगा वाढतो. तुझा आवाज बंद कर की. गणा बाहेरच्या त्रयस्थ माणसाला पुढे हात उचलला तर मी अक्षरशः थोबडे ना तुला. अरे बाहेरच्या त्रेस त्याच्या माणसाच्या आबरू जायची भ्या वाटते आंब्यावनं हा नाही करता लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. ऐका ना. बाया आबरू काढू नका पाहुणे रावळे जातात. आंब्यावनं शिल्लक आंबा. गप्पा की आंबेवाला गप्पा तुम्ही. रामभाऊ अहो 4 आंबे काय तोडले तुम्ही मला सांगा त्यांचा काय हक्क आहे का नाही? हा काला कशासाठी केला? हक्क बिक्क काय असेल ते मी बघीन. या घराचा मालक मी माझा मी बघीन. मी कुणाला तरी ह्या आंब्याचा शब्द दिला नाही. कोणाला दिलाय शब्द? आमच्या आईला दिला शब्द. कशाचा? आंबा तुला देतो म्हणून. लका 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 तरी म्हणलं भाऊच्या तेवढी लायलाय का झाली या हे चाय पवाडली वय मध्ये. हा तरी म्हणलं एवढी उलगाल का होती या? हे ग ना त्याला पण काय कारण आहेत. शशीच्या आईने ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस हा रुकवतात आंबा ह्यांना दिला ह्यांनी आयता मला दिला. त्याची जाणीव जनाची नाही मनाची ठेवा लागते. आई सांग खरा मग होऊन चालत नाही मला. बरेचशे आईची जाणीव ठेवली बाकीची मेली सगळी. तुला देत नाही दरवर्षी. हा काल तर तू पळवून चालव होता नालाय का. खाल्लेलं पिल्लेलं काढलंय ह्यांनी. काय काढलंय? हा? काय आम्ही अण्णाला आदोलय बर लागते, सासूला पहिली बर लागते, रवून बसत्यात येत्यात. अरे. ही बोलायची पद्धत आहे का? पुरगी बघा आलती लाज वाटली पाहिजे ह्याला लाज वाटली ए, पाहिजे. आला का कोण म्हणलं? आला का मी म्हणलोच नाही. नाही नाही भाऊ तुम्ही म्हणला मी माझ्या कानानं ऐकलं. ए घना इकडे अशी- नाही म्हणला कोणतं दुसरं म्हणलं असेल. अध्यक्ष तुम्हाला मामी रामभाऊ असं बोलणार कोण म्हणलं तुम्हाला? हो का ह्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी. मी अरे हाना कर इकडे माती घेताला भाड्यात. हा? कायदा हातात घेऊ नका. मी फोन लावेन लगे तिकडं. मीच फोन लावतो 112ला. माझ्या परस्पर आंब्याची चोरी करतो ह्यो. मित्र असला तरी सुट्टी देणार नाही. मामी तुमचा गैरसमज झाला. ह्या माणसावर कशाला लक्ष देता? आणि हे बघा रामभाऊ तुम्ही मामीनं काय 4-5 आंबं तोडलं म्हणून तुम्ही वाद घातलाय. लग्नानंतर पेटेची पेटे आंब तुम्हाला कोण देत होतं? लोणच्याच्या भरण्या कोण देत होतं? हा आम्ही कोण देतो? बरं झाडाला पाणी अण्णा घालतात तुम्ही घालताय. बरं ह्या आंब्याचं मला सांगा 100-200 आंबं निघलं. काय आंबं मामींना द्या, काय आंबा शशीच्या आईला शब्दच दिलाय जीवच तुटतोय तर त्यांना द्या. आमची आई घेतली तवा. नाही हक्क आंबाने ना आमच्या बिघडचणी. असू द्या आण ना थांबा. सुभाषराव बरोबर आहे तुमचं. काय करतो ना हा झालाय तमाशालय झाला. अख्या गावाने बघितलं ही माणसं आपल्या घरापर्यंत येऊन पोचली. आता ही गेली आंबा उतर सगळं. मामी तुम्ही बी नाही. मी काय तुम्हाला तसं म्हणलं नाही. मी म्हणलं माझी सासू म्हणजे अन्नपूर्ण आहे. मी तसं म्हणणार नाही. मित्रातली मित्रात म्हणला सासू भांडखोर आहे. नाही राव. मी म्हणतोय की तुम्ही लक्ष्मी आहे. ऐका अण्णा मामीला आंबं देत्याल त्याचं लोणचं करा आम्हाला द्या. शशा तुझ्या आईला बी दे तू. बाळो तुला पण मी आम्हाला नको बाबा आम्हाला नको. आमच्यात आणल्यात आम्ही मला एक बोलायचं ह्यांनी कुणाला शब्द दिल्यात अजून. हा लिस्ट द्या ती. हा आला का? अख्खा गाव शांत झालं आणि तू आता काय नाचायला लागली विषय का? संपला नाही अध्यक्ष. विषय काळजात घुसलाय. सोन्यासारखी पोरगी आहे माझी. हाय की आणि या माणसाने दौऱ्याचं नाव करायचं आणि कुठे गायब व्हायचं. अण्णा व्याख्यानाला चालू म्हणतात. मग बघताय काय
अण्णा तुम्हाला कोण चुकीचं सांगितलं अण्णा? मला सरपंच चेअरमन आणि ते मेंबर म्हणले की जावाय तुमचा अधिवेशनच्या नावाखाली व्याख्यानाच्या नावाखाली जातो आणि लेखी माझ्या दुर्लक्ष होतंय हे माकडाच्या घरी जातो. अण्णा राजकारणाच्या पायात ते म्हणले असतील पेटवा पेटवील तुम्ही लका 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 बाजारातल्या नासक्या आंब्याला किंमत आहे ज्या माणसाला किंमत नाही त्यांचं पुदाक माझ्या पुढे सांगताय. ऐका आता एक शब्द बोलायचा नाही, विषय मिटलाय. रामभाऊनी काय सांगितलं, उद्या आंबा उतरवतो, मामींना काय आंबा देतो, शेशी आईला काय आंबा देतो, तुम्हाला पण देतो. पण मला काय विचारायचंय, मागाशी भांडणं मिटवायला आम्ही इकडे पळत होतो रामभाऊच्या इकडे, तेव्हा तुम्ही आम्हाला धडकला. म्हणलं आम्ही रामभाऊची भांडणं मिटवायला चाललोय, चला. तर तुम्ही काय म्हणलं, नको नको मला दळण ठेवून दळण माझं न्यायचं होतं, मला भाकरी नव्हती घरी. आणि ज्यावेळेस तुम्ही धडाकला रे बाळासाहेब त्यावेळेस तुमच्या हातातला आंबा निष्ठाला. हे आंबा कुठला मग? मला माहिती होय पीठ लागलं नाही काय नाही. तुम्ही तोडला चल वार वा गरीबाव घेतला ना. हो तर माझ्या झाडाचा आंबा आहे बाळ्या. तू काय आंबा दळायला चालवलं होतं काय? आंब्याचं पीठ करतो काय? माझा काय संबंध नाही. कुठला आंबा यो रामभाऊ? नाही, तू मध्ये घे त्याला. नाही नाही मध्ये कशाला, ती सीसीटीव्ही कॅमेरा बघा. नको 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 तर बस, गंडा नको बस. नको 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 का? अरे या कांब्यावर सीसीटीव्ही जात्यातोय कुठं. हे का आंबा फक्त? अरे खायच्या वस्तूवर बांधणं करू नये. आंबा कुठला आला यो? काय झालं सुभाषराव, मला राग आलता रामभाऊचा. कशाचा? मी काल आंब चारच नेलं तोडून माझ्या घरी लोणचं करायचं होतं. त्या मित्रा असून ह्या हरामीने माझ्या हातातलं पिशवीतलं आंब हिसकून घेतलं. हा 4 आंब्याने मरत होता वर. माझ्या घरने पेटीचे पेटी आणल्या माझ्या सासऱ्याकडून, तवालाच वाटले नाही होय. हिसकून घेतला आंबा? हिसकून घेतलं माझ्याकडून गरीबाकडून 4 आंब. म्हणलं मग काय म्हणलं माहिती का, ह्यो हिसकून घेतोय ना, ह्यांचा आज काजा चालला होता घरात. झाडा मग पिशवी झाडली ठेवून आलो घरी. आता लक्षात आलं, म्हणजे 4 आंबा हिसकून घेतलं म्हणून मामींना वेगळं सांगितलंय. मग? तुम्ही भांडणं पिटून तुम्ही आंबा घेऊन घराकडे पळाला. मग माझ्या सासूबाईला ना माझ्या अण्णाला काय आदुलीवर अण्णाला पिटला. नाही बाळासाहेबाचं बरोबर आहे. रामभाऊला चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. काय चुकीची शिक्षा? त्याच्या हातात नाही 4 आंबा हिसकावून ते सांगतोय. माझं काय म्हणणं, मित्र असो नाही तर पाहुणे रावळे असो, विचारा, पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे. काय बी चुकीचं करताना सारखं करायचं नसतं. त्याच्यामुळे मी तुला शिक्षा मिळावं म्हणून मी हिसकून घेतलं आणि त्याची शिक्षा तुम्हाला दिली. घरादार बांधायला लागली. सासरा तर म्हणायला लागला माझी सोन्यासारखी पोरगी लोखंड होती, लोखंड. रामभाऊचा परिस्पर्श झाला, घरदार सोनं झालं. जाऊ द्या. पहिली सोन होती कळलं का? हो, फक्त वहिनी. माझं एक राहिले आता लिस्ट पाहिजे मला. वहिनी. होय, बरोबर. लय तमाशा आमच्या अख्ख्या घरदाराचा तमाशा झालाय. तू मारू नको तमाशा. मारू नका. धडक हो वाटतंय जीव देतो. अरे जेवढी इज्जत गेली तेवढी बाद झाली ना. हे बोलू ना कोणी. धडके. मामी अण्णा, घडलेल्या घटनेबद्दल रामभाऊच्या वतीनं मी माफी मागतो. कसं आहे, बाळासाहेबांच्या हातांना आंबा हिसकून घेतलं त्यामुळे त्यांना राग आला. राग येणं साहजिक आहे, जीवातला जीवलग मित्र आहे. त्यांनी म्हणाय पाहिजे होतं 4 आंबा तोडलेत घेऊन जा, पण हिसकून घेतल्यामुळे थोडंसं मन विचाराय बी पाहिजे होतं. आमच्या घरचं नेता जाऊ दे बाळासाहेब. हात काय माझा? हे, तू तिथंच तुला हात काढ. राहू द्या. मी 112 डायल करीन एका मिनिटात उचलायला साहेब तुम्हाला सांगते अख्खं घरदार साहेब तुम्हाला सांगते माझ्या ओळखीची ती हो, सगळी. बरी तुमच्या ओळखीची ती. अध्यक्ष, माझं मी चुकलं बरं का. ह्या शशाने मला लय ताण केला, ह्याला उडकीत होतो मी. त्यात तुमच्या विरोधक ती चांडी पिटली आणि त्यांनी मला जावयाबद्दल कान भरलं. रागाच्या भरात माझा पारा चाडला. मी नव्हतं चिडाय पाहिजे त्यांचं ऐकून. ऐका रामभाऊ, उद्या सकाळी आंबा उतरवा, मामींना पण आंबा द्या, शशीच्या आईला पण आंबा द्या आणि बाळासाहेबांना पण. असू दे बाळासाहेब, आता विषय मिटला, आता वाढवू नका. जर मला सांगा अण्णा, प्रतिष्ठित घरानं तुमचं आणि शेजारच्या जर आम्हाला फोन करत असेल, वाद झालाय, भांडणं हानी काहीतरी झाली वाटतं. योग्य नाही. योग्य नाही ना. ह्या गोष्टीची शिक्षा तुम्हाला मी देणार. जाऊ द्या आता सगळं विसरा. मी आता उद्या काय करते, लोणचं करून सगळ्यांना पाठवते. शबास, धन्य झालो मामी. चला, पण ह्या गोष्टीची मी सगळ्यांना शिक्षा देणार. कसली? काय मी तुम्हाला सगळ्यांना चहा प्यायल्याशिवाय लावणार नाही. अरे मरणाचं उकळत नसल्या ह्याच्या पासून Thank you.